नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रताप अडसड यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधनाची वचनपूर्ती भेट हा कार्यक्रम खंडेश्वर मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्ये हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा थाटामाटात पार पाडला। यावेळी महिलांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या कामाबद्दल आमदार प्रताप अडसड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच एसटी बस मध्ये 50% सवलत तसेच उज्ज्वला गॅस यासारख्या अनेक योजनांचा लाभ महिलांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घ्यावा यासाठी प्रताप अडसड यांनी आवाहन केले। आपल्या सरकारने योजना काढली आहे 12वी नंतर ज्या मुली एक्झाम देऊन नीटची असेल सीईटीची असेल किंवा जी कुठली एंट्रन्स असेल ती एक्झाम देऊन जर ते क्वालिफाय झाल्या त्यांचा जर नंबर लागला कॉलेजेसला प्रायव्हेट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असतील गव्हर्नमेंट आता साधारणपणे फी पडत नाही पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि गव्हर्नमेंटची जी काही नॉमिनल फी असते ती सुद्धा 100% आता आपला महाराष्ट्र शासन भरणार आहे। त्याच्यामुळे कुठलीही मुलगी पैसे नाही म्हणून डॉक्टर होणार नाही इंजिनियर होणार नाही असं आता होणार नाही। जिला डॉक्टर व्हायचा इंजिनियर व्हायचा आहे ती डॉक्टर होऊ शकेल इंजिनियर होऊ शकेल तिची संपूर्ण फी ही महाराष्ट्र शासन भरणार आहे। अशा बऱ्याच योजना जसं का सांगितलं 12,000 रुपये आपले केंद्र राज्यातून 12,000 रुपये वर्षाची मुलाला किसान सन्मान योजनेचे ते आहे। 5 लाख रुपयापर्यंत आयुष्मान विमा आहे आरोग्यासाठी। महात्मा फुले योजना आहे ती आता 1.5 लाखापासून 5 लाखापर्यंत आपल्या सरकारने दिली आहे। यावेळी कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या महिला संघटिका अर्चना रोठे, महिला जिल्हाध्यक्ष अनिता तिखिले, तालुका अध्यक्षा मोनाली बाभुडकर, सुरेखा शिंदे, पद्मा सोनवणे, वर्षा गादे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पाठक, ज्येष्ठ नेते घनश्याम सारडा, प्रदीप जोशी, हरिश्चंद्र खंडाळकर, अरुण गुल्हाने, संजय पोफडे, भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, दीपक तिखिले, गणेश माटोळे, नवल खिची, संजय पोफडे, प्रमोद पिंजरकर, भास्कर तुपटकर, अतुल जयसिंगपुरे, अरुण लहाबर, अमोल मारोटकर, उमेश चौकडे, श्याम पाठक, जयेंद्र वेरुळकर, सतीश शृंगारे, दामोदर ब्राह्मणवाडे, आशिष रावेकर, ज्ञानेश्वर गव्हाणे, पेंढारकर तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनाली व सूत्रसंचालन माधुरी चौकडे यांनी केले। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।